श्लोक 48. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृतः. अर्थ, आपल्या जन्माबरोबर निर्माण झालेले म्हणजेच वर्णाश्रमानुसार प्राप्त झालेले विहित कर्म सदोष असले तरी ते सोडू नये. कारण सर्व कर्मे धूमाने जसा अग्नी व्याप्त असतो तशीच ती दोषाने सुद्धा व्याप्त आहेत. विवरण: सहज म्हणजे आपल्या जन्माबरोबरच आलेले कर्म. आपण जो जन्म घेतो तो काही हेतूमुळेच घेतलेला असतो, फक्त आपल्याला तो हेतू माहीत नसतो. पूर्वकर्मानुसार आपल्याला जे काही कर्म करायचे आहे ते घेऊनच आपण जन्माला येतो. या कर्माला सहज कर्म असे म्हणतात. असे सहज कर्म दोषपूर्ण वाटत असले तरी ते आपले कर्तव्य असल्याने त्याचा त्याग करून चालत नाही. आपण जर आता अर्जुनाचा विचार केला तर क्षत्रिय कुळात जन्माला आला असल्याने आणि त्यामुळेच त्याचे सहज कर्म युद्ध करणे हेच आहे. युद्धामध्ये हिंसेचा दोष असतो असे लक्षात घेऊन त्याने युद्ध करण्याचे टाळले तर कर्तव्य न केल्याचा दोष किंवा पाप त्याला लागणार होते. शिवाय या जन्मात टाळलेले कर्म त्याला पुन्हा जन्म घेऊन पूर्ण करावे लागले असते. म्हणूनच हिंसेचा दोष असला तरी युद्ध कर असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. सदोष असले तरी सहज कर्म करण्याचे दुसरे कारण सुद्धा असे आहे की सर्वच कर्मे सदोषच असतात. ती कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त सुद्धा असतात. अगदी एखाद्या ब्राह्मणाने भिक्षा मागून राहायचे ठरवले तरी त्यात दोष असतोच. कारण ज्याचेकडे भिक्षा मागायची त्याला भिक्षा घालण्याचे कष्ट होतात, त्याचा खर्च सुद्धा होतो. प्रसंगी एखाद्याकडे काहीच नसले तर त्याच्याजवळ भिक्षा घालायला काही नाही ह्या गोष्टीचे त्या व्यक्तीला दुःख होते आणि कधी कधी भिक्षा मागणाऱ्याचा अपमान सुद्धा होतो. असे असले तरी ब्राह्मणाने भिक्षा मागण्याचे सोडू नये. समर्थांनी सांगितलं आहे की ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ब्राह्मणाला भिक्षा मागून राहावे लागत असल्याने त्याला दारिद्र्यात जीवन कंठावे लागते. आपल्याला पुराणातील किंवा महाभारतातील द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा किंवा व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा उपमन्यू या दोन्ही मुलांना त्यांच्याकडे अत्यंत घरी दारिद्र्य असल्यामुळे त्यांच्या घरी दूध नसायचे आणि मग त्यांच्या माता त्या मुलांना पाण्यात पीठ घालून दूध म्हणून देत असत. इतकी प्रकारचं दारिद्र्य ह्या ब्राह्मण लोकांना जगावं लागत होतं. क्षत्रियाने युद्ध करावे, त्यात माणसे मारावीत, हिंसा होतेच. शेतीत जमीन नांगरताना हिंसा होते. व्यापारी लबाडीने अनेकांना फसवतात. असे अनेक प्रकारचे दोष आपल्याला प्रत्येक कर्मातील सांगता येतील. थोडक्यात कोणतेही कर्म करायला सुरुवात केली तर त्यात दोष आढळून येतोच. पण हे सर्व कर्म निष्काम भावनेने सर्व धर्म म्हणून स्वधर्म म्हणून सहज वृत्तीने केले तर त्याचा दोष आपल्याला लागत नाही. क्षत्रियांना युद्धात झालेल्या हिंसेचा दोष लागत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले कर्म स्वधर्म किंवा कर्तव्य कर्म म्हणून पार पाडायलाच हवे. गीतेमध्ये स्वकर्म आणि सहज कर्मालाच स्वधर्म असे मानलेले आहे. इथे आपण थांबूया.